Hello students, I welcome you all in today's class. Today we are going to learn the remaining part of the cough and the anthem. In the last video we have seen two incidents. This one is Sophie. When Sophie entered into the luxurious cafe, this was the first. It was the first incident in this lesson. And the second one is when he pelted the throne through the शॉप विंडो. दोन इन्सिडेंट बघितलेले आहे. एक आहे सोफी लक्झरियस कॅफेमध्ये जातो परंतु त्याला वेटर तिथून बाहेर काढतात. आणि दुसरा इन्सिडेंट म्हणजे त्याने एका दुकानाची काच तोडली आणि दोन्ही ठिकाणी पोलिसांनी त्याला पकडलेलं नाही. लेट अस सी द रिमेनिंग पार्ट ऑफ द लेसन. Again, Sophie thinks that he should go to eat something and he went to the restaurant. On the opposite side of the street was a restaurant and this is the restaurant. This is very simple restaurant of no great pretensions. It was very simple. It was not pretensions. म्हणजे भव्य दिव्य नव्हतं. No great pretensions. It's a very simple restaurant. On the opposite side of the street was a restaurant of no great pretensions. There was a restaurant, but it was a very simple restaurant. It catered means provided food. It catered to large appetites and modest purse. Those who have little money. It is affordable for the modest पर्स. ज्यांच्याजवळ पैसे कमी आहे, मॉडेस्ट पर्सेस मीन्स ज्यांच्याजवळ पैसे कमी आहे त्यांना हे रेस्टॉरंट परवडण्यासारखं होतं. इट कॅटर्ड मीन्स प्रोव्हाइडेड फूड टू लार्ज ॲपेटाइट्स. आणि भूक भागेल अशा प्रकारचं हे एक चांगलं रेस्टॉरंट होतं. ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्युम्ड बीफ स्टॅक. आणि तिथे तो गेल्यानंतर त्या रेस्टॉरंटमध्ये ही एंटर्ड इन द रेस्टॉरंट. ॲट फर्स्ट वी हॅव सीन दॅट in the first incident he could not reach into the luxurious cafe, but at this time he got success and he entered in the restaurant. And what did he do there? At a table he sat. तो टेबलावरती जाऊन बसला and consumed beef steak. आणि त्याने काय काय खाल्लेलं आहे? consume means ate, beef steak meat of cow गोमांस त्याने खाल्लं. फ्लॅपजॅक्स पॅनकेक सुद्धा त्यांनी खाल्लेला आहे. डोनट्स इज अ काइंड ऑफ स्वीट, त्याने स्वीट पण खाल्लेलं आहे. अँड पाई द रेसिपी लाईक पिझ्झा. आणि त्यानंतर त्यांनी पिझ्झा सारखा पदार्थ सुद्धा खाल्ला. ही एट सो मेनी थिंग्स, बीफ स्टॅक, फ्लॅपजॅक्स, डोनट्स अँड पाई. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मायन्यूट कॉइन and himself were total strangers. Means he told the waiter that he had no money at all, and then told the waiter the fact that minutest means लहानसं coin सुद्धा त्याच्याकडे नाही आहे. means he had no money and himself were total strangers means money and Sophie. This one is Sophie and this is the manager. So now get busy and call a cop. Now Sophie said, what he said? Get busy, you can call the cop, he said. And don't keep gentleman waiting. And don't keep a gentleman waiting. He thinks himself he is a gentleman. Sophie thinks that this figure, this is the Sophie, and he said, don't keep अ जेंटलमॅन वेटिंग. शब्दगृहस्थाला तुम्ही प्रतीक्षा करायला लावू नका. यू कॅन कॉल द कॉप. तुम्ही पोलिसांना बोलू शकता. नो कॉप फॉर यू सेड द वेटर. तिथल्या वेटरने म्हटलं नो कॉप फॉर यू विथ अ व्हॉइस लाईक बटर केक्स अँड अन आय लाईक द चेरी इन द मॅनहॅटन कॉकटेल. ॲट दिस टाइम द वेटर वॉज व्हेरी अँग्री and he said no cop for you. तुला कॉपची गरज नाही, पोलिसांची गरज नाही. कॉप means police. We have already seen cop and the anthem. पोलीस आणि प्रार्थना गीत.
अँड नो कॉप फॉर यू, पोलिसांची गरज नाही, सेड द वेटर विथ अ व्हॉइस लाईक बटर केक, लोण्यासारख्या मऊ आवाजात बोलला, पण त्याचे डोळे जे आहे ते लाल झालेले होते. आय लाईक चेरी, चेरी हा लाल पदार्थ असतो, खाण्याचा पदार्थ, आणि त्याचे डोळे मॅनहॅटन कॉकटेल मधील चेरी सारखे म्हणजे लाल बुंद झालेले होते. Neatly upon his left ear, on the callous pavement, two waiters pitched Soapy. Now what did the waiters do? त्या वेटर्सनी काय केलं? नीटली अपॉन हिज लेफ्ट हिअर, द कॅलस पेवमेंट, आणि अशा कडक कॅलस पेवमेंटवरती, फुटपाथवरती ते सोफीला त्यांनी आदळलं. टू वेटर्स पिच्ड, टू वेटर्स थ्रू हिम ॲट इज लेफ्ट साइड, लेफ्ट हिअर, आणि सोफीला अशा प्रकारे आदळण्यात आलं. इथे रेस्टॉरंटच्या बाहेर दोन वेटरनी सोफीला काढलं आणि त्याला इथे पेवमेंटवरती, फुटपाथवरती त्याला चांगलं आदळलं. ही अरोज, तो उभा झाला. जॉईंट बॉयज जॉईंट, एक एक आपला हातपाय सावरत तो उभा झालेला आहे. ॲज कार्पेंटर्स रूल ओपन्स, जसा एखादा सुतार आपली मुसपट्टी उघडतो त्या प्रकारे तो हळूहळू त्याने स्वतःला सांभाळला. अँड डस्टेड हिज क्लोथ, आणि त्यांनी कपडे आपले झटकले. डस्टेड हिज क्लोथ. Arrest seemed now but an elusive dream. He thought that it is very difficult dream that he would not be arrested by the police. त्याला असं वाटलं की आता पोलीस त्याला अरेस्ट करू शकणार नाही. Arrest seemed now but an elusive. Elusive म्हणजे फसवं असणार, difficult to find, की जे शोधू शकत नाही. अशा प्रकारे स्वप्न वाटायला लागलं. He thought that his dream is elusive and it is impossible to go to jail. The island means prison or the jail, seemed very far away, and he thought that it is very far away. A policeman who stood before a drugstore, एका ड्रगस्टोअर वरती, मेडिकल स्टोअर जवळ जो पोलिसमॅन होता, फक्त केवळ 2 doors अवे, लॉफ्ट हँड वॉक्ड डाऊन द स्ट्रीट, आणि तो त्याच्याकडे पाहून हसला आणि तो तिथून निघून गेला, परंतु त्याने सोफीला पकडलं नाही. On the sidewalk, on the footpath, Soapy began to yell drunken gibberish. Gibberish means meaningless speech, निरर्थक बडबड, gibberish. आणि त्यानंतर फुटपाथवरती, sidewalk means footpath, on the footpath, he was talking very loudly, he was yelling like a drunken man. आणि तो एखाद्या दारू पिणाऱ्या माणसासारखा बोलत राहिला. He was speaking meaninglessly at the top of his harsh voice. आणि जेवढा मोठा आवाज काढता येईल तेवढ्या मोठ्या आवाजात तो ओरडला. He was crying very loudly, he was speaking meaninglessly and loudly. He danced, तो मूर्खासारखा रस्त्यावरती नाचला. He danced, howled, ओरडला, and he raved, आणि त्याने जोरजोराने बडबड केली. He talked very loudly. The policeman turned his back to Soapy. There was also policeman, but he turned his back. त्याने आपली पाठ वळवली Soapy and remarked to the citizen. एका नागरिकाला तो पोलिसमॅन म्हणाला, It's one of them L lads celebration. L means the name of college. L's या कॉलेजचा हा विद्यार्थी असावा. L lads celebration. Lads means boys. Lad म्हणजे मुलगा. Lads, boys. It is one of them L lads celebration on the goose egg. So एका कॉलेजमधील हा मुलगा असावा की जो सेलिब्रेशन करतो आहे. दे ड्यू टू हार्टफोर्ड कॉलेज, म्हणजे 0 स्कोअरवरती हार्टफोर्ड कॉलेजला त्यांनी हरवल्याबद्दल इथे तो सेलिब्रेशन करतो आहे. तो इथे मौज मजा करतो आहे असं त्यांना वाटलं. नॉयझी बट नो हार्म. दे आर द नॉयझी, द स्टुडंट्स ऑफ एल आर नॉयझी बट नो हार्म. आणि हा फक्त कुठल्याही प्रकारे इजा पोहोचवणार नाही असा तो पोलिसवाला म्हणाला. We have instruction to let them be, to let them go. We have instruction. The policeman said that we got instruction that we should not catch them. Then the last attempt was failed. Then again he went to a cigar store. In a cigar store he saw a well-dressed man. He saw a well-dressed man lighting a cigar at the singing light. He was lighting a cigar. A well-dressed man in the cigar store. सिगारेटच्या दुकानामध्ये एक व्यक्ती सिगारेट पित होता ॲट अ सिंगिंग लाईट, आणि झगपक करणारा जो लाईट आहे त्या लाईटच्या खाली तो सिगारेट पित होता.
he had set his silk umbrella by the door on entering. And he had set, he had umbrella and he had set his umbrella by the door and he was smoking the cigarette. आणि तो सिगारेट स्मोकिंग करत आहे, धूम्रपान करत आहे. Soapy stepped inside. Soapy आत गेला. Grabbed, seized means घट्ट हातात पकडली. Clutched, he clutched, grabbed the umbrella and sauntered off. And he grabbed the umbrella of the well-dressed man. Now he was trying to do theft of the silk umbrella. Sauntered off means walked in a relaxed manner. आणि हळूहळू चालायला लागला. ती त्याने छत्री घेतली. He took the umbrella, he seized the umbrella or he grabbed the umbrella and sauntered off means he walked in relaxed manner with it slowly. The man at the cigar light followed hastily. आणि सिगारेट पिणारा जो माणूस होता, the man he followed hastily आणि घाईघाईने, hastily means घाईघाईने, he followed hastily. तो त्याच्या मागे घाईघाईने गेला. माय अम्ब्रेला, आणि तो म्हणाला माय अम्ब्रेला. ही सेड स्टर्नली, आणि कडक आवाजामध्ये तीव्र स्वरामध्ये तो म्हणाला माय अम्ब्रेला, दिस इज माय अम्ब्रेला अँड दिस इज द अम्ब्रेला अँड इट इज इन द हँड ऑफ सोपी अँड दिस इज द वेल ड्रेस्ड मॅन, दिस इज अ कॉप. लेट अस सी. सोपी grabbed the umbrella and this man, well dressed man, followed Soapy. So let's see what happens next. Oh, is it? Soapy said. Is it? थोडं तिरस्कृत नजरेने बघितलं. Sneered Soapy. Sneered, तिरस्कृत नजरेने बघितले. Sneered Soapy, adding insult to pretty larceny. Pretty means trifle, शुल्लक, लहानशी. Larceny means theft, चोरी. Soapy adding insult to pretty larceny. Well, why don't you call a policeman? जर ही जर समजा मी चोरी केलेली आहे असं तुम्हाला वाटते. Well, why don't you call a policeman? तुम्ही पोलिसमॅनला का बोलवत नाही? I took it. I took it. मी ही घेतलेली आहे. Your umbrella. I took it. मी घेतली आणि ही तुमची छत्री आहे. तो त्या वेलड्रेस माणसाला, चांगला पोशाख केलेल्या माणसाला म्हणाला, Why don't you call a cop? Again he said that, why don't you call a cop? Why don't you call a policeman? In the first sentence, well, why don't you call a policeman? Why don't you call a cop? There stands one on the corner. There stand one on the corner, and this is the policeman who was in the corner. The umbrella owner slowed his steps. When Soapy said so, why don't you call a policeman? The well-dressed man, this man, the umbrella owner slowed his step आणि त्याचे पावलं जे आहेत ते मंद झाले. Soapy did likewise. Soapy त्याच्याचप्रमाणे हळूहळू चालायला लागला. With a premonition, unpleasant feeling. There was unpleasant feeling in his mind. त्याच्या मनामध्ये शंका आली, कटू शंका आली. Premonition means unpleasant feeling that luck would again run against him, and the luck was not in his favor. He thought that luck was not in his favor, आणि त्याच्या बाजूने त्याचं नशीब नाही, त्याला असं वाटलं. The policeman eyed at the two curiously. परंतु पोलिसमॅननी काय केलं? He eyed at the two curiously, आणि स्वतःहूनच त्यांनी या दोघांकडे दुर्लक्ष केलं. Then this is the last incident in the lesson. This is the church. This is the big church. It's a gabled church. It's a quaint. And now near the church, Soapy came here. He saw the church and he stood there. He listened the organist tune. आणि ऑर्गनिस्ट, ऑर्गन वाजवणारा जो असतो त्याची ट्यून जी आहे, त्याचं गाणं जे आहे ते ट्यून त्याने ऐकली. द ऑर्गनिस्ट लॉयटर्ड ओव्हर द कीज. आणि इथे ऑर्गनिस्टचे जे बोट आहे, लॉयटर्ड ओव्हर द कीज, मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ द कमिंग साबाथ अँथम. साबाथ is a day on which the people observe or celebrate, especially Christians, and they do not work on that day. That is the Sabbath day. Sabbath हा पवित्र दिवस आहे ख्रिश्चन लोकांसाठी, आणि ते त्या दिवशी काम सुद्धा करत नाही. आणि सॅबाथ डेची तयारी जो ऑर्गनिस्ट आहे तो करत आहे. अँड ही इज प्लेइंग ऑन द ऑर्गन.
For there drifted out Soapy's ears sweet music that caught. And when he listened the music, when Soapy listened the music drifted out to Soapy's ears. आणि अशा प्रकारे गाण्याचे स्वर सोपीच्या कानामध्ये गेले. Sweet music that caught and held him transfixed. And तो एकदम स्थिर झाला. He became standstill. He stood there. तो तिथे उभा राहिला, शांतपणे उभा राहिला. Against the convulsions of the iron fence. तिथे लोखंडी तारेच्या कुंपणाजवळ तो तिथे थांबलेला आहे. कन्व्हल्शन्स मीन्स कॉइल्स. लोखंडी तारेचं कुंपण कॉइल्स प्रमाणे तयार केलेलं. The influence about the old church brought a sudden and wonderful change in his soul. Now there was a tremendous change in his soul. आणि त्याच्या आत्म्यामध्ये बदल झाला. त्याच्या आत्म्याने ते गाणं ऐकलेलं होतं. As Soapy listened the song, there was a change in his mind, there was a change in his soul, and it was a wonderful change in his soul. आणि त्याचा आत्मा जो आहे तो बदलला. He now tried to change himself. आणि त्याने स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला. The song changed his life. He would pull himself out of the mire. आणि त्याला असं वाटलं की आपण मायर मीन्स दलदल. ही जी आहे गुन्ह्याची दलदल जी आहे, जी त्याचे वाईट विचार होते, हिज बॅड मॅनर्स, आणि त्याला तो आता बदलायला आता तयार झालेला आहे. ही वुड पुल हिमसेल्फ, त्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, आउट ऑफ द मायर, अँड वुड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. आणि तो एक माणूस बनेल. ही वुड मेक अ मॅन हिमसेल्फ अगेन. ही डिसाइडेड टू बिकम अ मॅन अँड ही decides to leave all these things which are not good for him. He would conquer the evil. Now he decided to conquer the evil. आणि वाईटाला त्याने जिंकण्याचं ठरवलं. That had enslaved him, and the evil had enslaved him. Now he was trying to conquer the evil. आणि आता त्याने वाईटावरती मात करण्याचं ठरवलेलं आहे. There was a time, he thought that there was a time, वेळ होती. He was young yet, he was very young at that time. Those solemn but sweet organ, those solemn means gambhir, very serious, but sweet organ notes had set up a revolution in him, and the notes of the organ, that song, that anthem, had set up a revolution in him. आणि त्या गाण्याने त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारे क्रांती घडून आणली. रिव्हॉल्युशन, क्रांती. Tomorrow he would go into the roaring downstream district and find work. Now he decided to go to work. He will go to work. आणि तो आता कामाला जाईल. He decided, त्याने ठरवलं की he must go to the downtown district, शहराचा मध्यभाग, गजबजलेला भाग, जिथे बाजारपेठ असते, त्या ठिकाणी तो जाईल आणि काम शोधेल. A fur importer had once offered him a place of as a driver. A fur importer, लोकरीचा व्यापार करणारा जो व्यक्ती आहे, त्याने त्याला ड्रायव्हरसाठी म्हणजे गाडी चालवण्यासाठी त्याला एक ऑफर केली होती. ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज अ ड्रायव्हर. सो ही डिसाइडेड टू बिकम अ ड्रायव्हर. ही डिसाइडेड टू बिकम अ गुड मॅन नाव. Soapy felt a hand laid on arm. At that time, Soapy was thinking about himself. He was thinking that he would change himself. स्वतःला तो बदलेल हे विचार करत असताना Soapy felt a hand laid on arm. त्याच्या हातावर कोणीतरी हात ठेवलाय त्याच्या लक्षात आलं. He looked quickly around into the impassive face of a policeman. He looked quickly around, आणि त्याने मागे वळून बघितलं. into the impassive म्हणजे निर्विकार impassive face of policeman. He saw the impassive face of the policeman, and here was Soapy. इथे Soapy आहे. And Soapy felt a hand laid by this cop on his arm. And the policeman asked him, "What are you doing here?" The policeman asked Soapy. "What are you doing here?" asked the officer. Soapy answered, Soapy replied, "Nothing." He said nothing. Soapy said nothing to policeman. "Then come along." तर चल. "If you are not doing anything, then come along," said the policeman. तर तू माझ्यासोबत चल. 3 months on the island. 3 months on the island. Now 3 months on the island means 3 months in the jail. 3 months on the island means 3 months in the jail, said the magistrate. And magistrate declared him 3 months punishment
3 months in the jail. So in this way, in the last incident, Sophie decided to become a good man, but fate was also not in his favor. It was against him, and he had to go to jail. So friends, you have listened and watched it. Thank you, all of you.